हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाध भेण येथ. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. रामकृष्ण हरी. आजच्या 11व्या अभंगाला प्रारंभ करतानाच मला एक कथा सांगायची आहे. एक संत साधू तीर्थाटन करत 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 निघालेले होते आणि या तीर्थाटनाच्या वेळी एका वनात त्यांना वनवासी असलेल्या भिल्ल समाजातील काही वाटमारी करणाऱ्या लोकांनी अडवलं आणि पकडून त्यांच्याकडे काही मिळतंय का बघितलं. वाटमारी करणारी माणसं असतील तरीही साधू संन्याशाला पकडल्यावर त्याच्याकडून काही मिळणार नाही याची जाणीव त्यांना होती. अर्थात हे सगळे वाटमारी करणारे आजच्या राजकारण्यांच्यासारखे नव्हते. म्हणजे काहीतरी घेतल्याशिवाय सोडायचंच नाही अशी त्यांची स्थिती नव्हती. जे लेना बँकेचे नव्हते, हे देना बँकेचे पण होते. त्या साधूला पकडल्यानंतर त्यांनी जंगलात घरी आणलं आणि आपल्या सोबत ठेवलं. तेवढ्यात तिथे एक माणूस जेवण करत, ज्येष्ठ माणूस बसलेला होता. त्यानं बघितलं या साधूला आणि सांगितलं की महाराज जेवण करता का. तेव्हा साधू म्हणाले माफ करा, मी प्रवासामध्ये काय किंवा कुठेही भोजन करत नाही. एकतर दूध घेतो किंवा फलाहार घेतो. आता दूध द्यायचं म्हटल्यावर त्या भिल्लांच्या टोळीतली काही तरुण टोळकी जरा आगाऊ होती. या आगाऊ टोळक्यांनी एक दूध न देणारी वांझ गाय साधूच्या समोर आणून उभी केली आणि म्हणाले महाराज आम्ही दूध काढण्यापेक्षा तुम्हीच दूध काढून घ्या, तुम्हाला दूध देईल गाय. ते म्हणाले असं ठीक आहे. महाराजांनी गायीच्या पाठीवर हात फिरवला, गायीच्या समोर उभे राहिले, म्हणाले हे गोमाते, त्या ईश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी मी माझ्या कडक उपवासाचं पालन करतो आहे. माझ्या ईश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठीच्या कोणत्याही नियमाचा भंग होऊ नये अशी माझी आंतरिक इच्छा आहे. माते, मी तुझी धार काढणार आहे आणि एवढं दूध मला तू द्यावं की माझी आत्ताची भूक भागेल. आता या सगळ्या तरुण टोळक्यांना ठाऊक होतं की ही गाय दूध देणं शक्यच नाही, कारण हिच्या आचळातून दूधच निघणार नाही. हे आपले गंमत बघत थांबले होते आणि ते मातीचं भांड घेऊन ते संत गायीच्या खाली स्तनाजवळ येऊन दूध काढायला बसले. काय आश्चर्य, जसा संतांनी तिच्या आचळांना हात लावला तसं गायीनं दूध द्यायला सुरुवात केली आणि एक मडकं भरून दूध मिळालं. संतांनी दूध पिऊन तृप्तीची ढेकर दिली. पण इकडे या लोकांच्या मनात मात्र यांच्याविषयी आता भीती वाटू लागली. आपण नको त्या माणसाला त्रास दिलाय, चांगल्या माणसाला त्रास दिलाय, हा कोणीतरी दैवी सत्पुरुष दिसतोय, आता हा आपल्याला शाप देऊ शकतो. मग काय, लागले पाय धरायला. आपल्याकडं चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. लागले पाय धरायला, म्हणाले महाराज क्षमा करा, महाराज क्षमा करा. ते म्हणाले अरे क्षमा काय, मी तुमच्यावर रागावलोच नाहीये. ते म्हणाले नाही, पण आता आम्हाला तुम्ही उपदेश केला पाहिजे, आमचं आयुष्य बदललं पाहिजे. ते म्हणाले उपदेश करतो, पण तुम्हाला एक अट आहे, ह्या सगळ्या वाटमाऱ्या चोऱ्या सोडून द्याव्या लागतील. ते म्हणाले ठीक आहे महाराज. आणि मग त्यांना साधूंनी नामोपदेश केला. ईश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी ईश्वराच्या नावाचा जयघोष सातत्यानं करत राहा हे सांगितलं. आणि जसाच त्यांनी आपल्या मनातून नामस्मरण सुरू केलं तसं त्यांच्या मनातल्या पाप करण्याच्या, चोरी करण्याच्या वृत्ती जाऊ लागल्या. ती एक कथा नाही का, एका कसायाला महाराजांनी राम राम म्हणायला सांगितलं. तो म्हणाला मला राम राम म्हणताच येत नाही, सारखं मारा 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 मारायची सवय आहे. ते म्हणाले मारा मारा सारखं म्हण, पण ध्यान मात्र रामाचं कर. त्यानं मारा 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 म्हणायला सुरुवात केली. त्या मारा माराचं शेवटी रामा रामा होऊ लागलं, कारण मनात ध्यान रामचंद्राच्या रूपाचं होतं आणि त्या रामा रामा रामाच्या उच्चाराने त्याच्या मनातल्या दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ लागल्या. कारण रामाचं उच्चारण अंतरंगातून निघत असल्यामुळं
तीव्र इच्छेमुळे निघत असल्यामुळं याच्या मनातल्या सगळ्या पापवासनाच दूर झाल्या. आपल्या मनातील पापांना जाळणारी नामभक्ती आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. या नामस्मरणाने मनातील पापवासना दूर होतात. नामदेव महाराज खूप छान सांगतात, नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी, नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी नाना पाप कोटी दग्ध होती. नाना कोटी पाप असतील तरी सुद्धा ते जळून साफ होतात, पण अंतःकरणातून आलेलं नामस्मरण असायला हवं. एकदा का तुमच्या मनात देवाचा वास झाला, पुन्हा तेच उदाहरण सांगतो. एका भांड्यात पाणी टाकताना हवा बाहेर पडते, त्या पाण्यात दगड टाकल्यावर पाणी बाहेर पडतं, तसं या देहात नामस्मरण ओतू लागल्यानंतर पाप बाहेर पडतात हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ते सगळं होतं. पाप संपतात म्हणजे काय हे लक्षात घ्या. पाप संपतात म्हणजे काय? हे बघा, उपास राहणारी माणसं कुपोषित सुद्धा असतात. म्हणजे ज्याला खायला मिळत नाही तो कुपोषित असतो. उपाशी राहणारा, अन्नच मिळालं नाही, कुपोषित आहे. उपास घडलाच, खायला अन्न मिळालं नाही, तो नुसताच उपास असतो, ते कुपोषण असतं. पण या उपासामध्ये भक्ती असेल तर त्याचा उपवास होतो. उपवास म्हणजे देवाजवळ राहण्याची संधी. या उपासात भक्ती असेल तर उपवास होतो, भक्ती नसेल तर ते कुपोषण होतं, अनुपलब्धता होते, अभाव होतो, अभाव दूर होतो आणि देवाचा प्रभाव पडू लागतो. त्याला भक्तीची जोड हवी असते. उपवास घडायचा असेल त्याच उपासाचा. तर एखादं पाणी आपल्या पायाला लागलं तर ते गढूळ होतं, खराब होतं, ते पिण्यायोग्य राहत नाही. पण मनात भक्तिभाव असेल आणि ते ईश्वराच्या सत्पुरुषाच्या चरणावरून गेलं तर ते चरणामृत होतं. पाणी तेच आहे. पाण्याला माझा पाय लागला तर ते दूषित होईल, खराब होईल. पण मनातल्या भक्तीने ते ईश्वराच्या अंगावरून आलं, ईश्वराच्या पायावरून आलं की त्याचं चरणामृत होतं. भक्ती काय करते हे सांगतोय. भक्ती उपासाला उपवास घडवू शकते, देवासोबतचा सहवास घडवू शकते. भक्ती पायावरून वाहणाऱ्या पाण्याचं चरणामृत करू शकते. जर एखादं अन्न शिजलं आहे आणि ते देवासमोर पाणी फिरवून दिलं की त्याचा प्रसाद होतो, पण इतर वेळी ते बाहेरचं अन्न होतं, देवासमोर ठेवलं की त्याचा प्रसाद होतो. भक्ती आहे. भक्तीने एखादं गीत गायलं की त्याचं कीर्तन होतं. भक्तीने गीत गायलं की कीर्तन होतं. लक्षात ठेवा. पाहिलाय पिंजरा चित्रपट? पिंजरा चित्रपटात त्या तमाशा कलावंतीनी निर्वस्त्र अवस्थेत यमुनेच्या डोहात स्नान करतायत आणि त्या कान्हाला देरे कान्हा चोळी अन लुगडी म्हणतायत. भक्ती मनात आली आहे आणि मग म्हणतायत, हात जोडिता बंधन सुटले, आता जीवाला मी पण नुरले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, देरे कान्हा चोळी अन लुगडी. लावणीचं भक्तिगीत होतं. देवाजवळ जाण्याचं साधन बनतं. जळतील पापे जन्मांतरीची. भक्तीचा स्पर्श झाला रे झाला की तुमच्या मनातल्या पापविकाराच्या भावना बदलून जातात. भक्तीनं केलेलं कार्य सेवा बनतं आणि ही सेवा तुम्हाला आयुष्यात समाधान देत राहते. म्हणून नामस्मरण तुमच्या सोबत आलं रे आलं की तुमच्या सगळ्या पापवासना दूर होतात आणि पापापासून मुक्ती मिळते. ती कशी असते ती अधिक समजून घेऊया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.